श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक स्त्रिया हे व्रत करतात. तर हे व्रत अगदी मनोभावे आणि नियम पाळून आपण हे व्रत केलं तर या व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं. त्यामुळे हे मार्गशीर्ष व्रत करणाऱ्यांनी हे जे काही मी नियम तुम्हाला यापुढे सांगणार आहेत तर त्या नियमांचं पालन करून तुम्ही जर हे व्रत केलं तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल. तर हे नियम कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी व्रत केलं जातं. हे व्रत कोणीही कुमारिका, सवाष्ण स्त्रिया किंवा पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात. शास्त्रीय व्रतांपैकी मार्गशीर्ष गुरुवारचं हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणासमवेत देवी लक्ष्मी आहे. शिवाय देवी लक्ष्मीनं पद्मपुराणात सांगितलं आहे की जो कोणी माझे हे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी आणि समाधानी राहील. तर मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्यासाठी पहिला नियम असा आहे, महालक्ष्मी देवीची स्थापना कशी करावी. महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवीचं मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. देवीची स्थापना करण्यापूर्वी पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची असेल तर त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. जमिनीवर देवीची स्थापना करू नये. तर दुसरा नियम असा आहे की आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी, धनधान्य मिळावं, कुटुंबातील सदस्यांना चांगलं आरोग्य मिळावं या हेतूनं सुवासिनी महिला हे व्रत करतात. म्हणून न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी, सुख शांती, आनंद येतो आणि त्या घरावर देवी लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो. तिसरा नियम असा आहे की हे महालक्ष्मीचं व्रत करणाऱ्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण सेवन करणे टाळावं. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिनाभर काही कुटुंबांमध्ये मांसाहार करणं सुद्धा टाळतात. तर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच संपूर्ण महिनाभर किंवा मग गुरुवारच्या दिवशी तरी मांसाहार करणं टाळावं. त्यानंतर चौथा नियम असा आहे, तर या व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं. या दिवशी कोणावरही टीका करू नये, कोणासोबत भांडू नये, कोणाचाही अनादर करू नये. या दिवशी आनंदाने, प्रेमाने सर्वांशी वागावं. त्यानंतर पाचवा नियम असा आहे, हे व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करावं, शरीरानं आणि मनानं निर्मळ होऊन पूजाविधी करावा. त्यानंतर पुढचा सहावा नियम असा आहे, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करावी. दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचं व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे त्या महिन्यात येत असलेल्या 4 किंवा 5 गुरुवारी हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं. त्यानंतर सातवा